नामांतराची चळवळ उभा टाकली आणि नामांतराच्या चळवळीमध्ये मातांग समाजाची सगळी पोरं उतरली. आम्ही सीटूए मध्ये आल्यामुळं ती एक आमची पिढी बर्बाद झाली. नामांतराच्या चळवळीमध्ये मांगाने मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि मांगाची पोरं मारल्या गेली, मांगाची घरं जाळल्या गेली आणि जी होती ती कुणी जेलमध्ये गेली. आज पण मला एका घोड्यावरती बोलायचं आहे, पण तो हाय गधा. म्हणजे किती अकलीचे तारे तोडायचे यांनी. अरे नामांतराची चळवळ लढणारे बौद्ध समाजाचेच लोक होते. त्याच्यामध्ये मातंग समाजाचे बोटावर मोजण्या इतके काही कार्यकर्ते असतील, परंतु यांचं शिक्षण या घोडेला तो आंबेडकरी चळवळीत राहायला बोलतो आणि तुम्ही एक व्हा, शासनकर्ती जमात बनू आणि अशा प्रकारची भाषणं ठोकतो आणि स्वतःला जसा काय खूप मोठा आंबेडकरवादी दाखवण्याचा प्रयत्न करतो. गळ्यामध्ये ते निळी मफलर घालतो आणि ते आमचा एक हाय भाऊ त्याच्यासारखीच भाषणं करतो तो. म्हणजे एकतर आपण काय बोलतोय, नामांतराची चळवळ ही चळवळ करत असताना सर्वात मोठ्या त्याच्यामध्ये संख्या कोणाची असेल तर बौद्ध समाजाची होती. मग बौद्ध समाज शिकले कसे आणि हे येडपट कसं काय नाही शिकलं? हा असा नाही शिकला की नापास झालेला 12वीला. तू अभ्यास नाही करणार, उन्हाळक्या करशील, तू ते पोतराजगिरी करशील तर थोडी तू पास होणार आहेस. मेहनत करणारे असतात ना शिक्षण घेणारे, त्या पिढीतले अनेक आमचे लोक आहेत जे शिकून मोठ्या मोठ्या नोकऱ्यावर लागले. परंतु तुला क्लेमच करायचं आहे की तुम्ही बर्बाद झाले, तुमची पिढी बर्बाद झाली नामांतराच्या लढ्यासाठी. अरे नामांतराच्या लढ्यामध्ये तुमचं योगदान हे नगण्य आहे. आणि ज्याला शिकायचं असतं, ज्याला काही करायचं असतं ना, तो कसा पण करतो. तुम्ही खापर नका फोडू आमच्यावर की तुमच्या चळवळीसाठी आमचं खूप मोठं बलिदान आहे आणि हे आहे ते आहे. ते एकतर मला त्याचा त्या नागपूरला होता ना एका कार्यक्रमामध्ये, मी पण होतो त्या कार्यक्रमामध्ये, त्यावेळेसच मी त्याला उत्तर देणार होतो, परंतु मला नागपूरच्या त्या आयोजकांनी बोलायला नाही दिलेलं. म्हणून हे घोडे बैल रेडे जे आपल्यामध्ये मिसळून आपल्या स्टेजवर राहून आपलं निळी शाल घालून आपल्या लोकांच्या समोर येऊन जे भाषणबाजी ठोकतात ना, त्यांना सांगतो तुम्ही तुमची जात आहे ना आज दाखवून दिलेली आहे. तुम्ही सगळे जे काही त्या उपवर्गीकरणाच्या बाजूने आहात ना, तुम्ही सगळे जातीवादी आहात. तुमच्या होटात आणि पोटात वेगवेगळं होतं. तुम्ही नमक हराम माणसं आहे. अरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती ज्यावेळी खालच्या पातळीमध्ये काल पण एक बोलला तो राजेंद्र वाघमारे, काय बोलले तुम्ही त्याला? अल्ले बाबासाहेब बाबासाहेब, प्रत्येक वेळेस बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, निळी शाला घालायच्या. काल तो हरामकर बाबासाहेबांच्या बाबतीत खूप चुकीचा बोललेला आहे. आणि तुम्ही मागते ना, तुम्ही खरं त्याच्यावर बोलणार नाही. आणि मी काय बोललो की चाललं मला बोलायला. हे बघा, तुम्हाला ते तुमचं वर्गीकरण फर्गीकरण त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. पण महामानवांना महापुरुषांच्या बाबतीत बोलणं बंद करा. आणि काय तुम्ही कुठली चळवळ आमच्यासाठी काय केलंय तुम्ही? उलट आम्ही होतो म्हणून तुम्ही सुरक्षित राहिलात आजही. आणि यापूर्वीही तुम्हालाच जास्त शौक होता देवळामध्ये जायचा. तिकडे जायचे देवळामध्ये, पाया ते ढोंगणावर लात मारले मराठ्यांनी किंवा आमच्याकडे यायचं. अरे सुधरा जरा. एक तर तुम्हाला ते हिंदुत्ववादी म्हणून जगायचं, जगा ना तसे. कशाला आंबेडकरवादी निळी शाल घालता, कशाला घालताय? एवढे बावरट माणसं तुम्ही आहात ना, 101 ते 4-5 जण आहेत ना. बर तो हा तरी बरं आपला इस्नू बुवा जे बोलतो एकदम खरं खरं बोलतो. बाबा हा मी हिंदुत्ववादी मांग आहे बोलतो ना खरं. तो हा पण खरं बोलतो. आपला सचिन नकली वंशज, तो पण खरं बोलतो. हा आम्ही हिंदुत्ववादी आहेत म्हणून. तुम्ही पण बोला तुम्ही पण हिंदुत्ववादी आहात म्हणून. आणि तुम्ही हिंदुत्ववादीच आहात, फक्त ते आमच्या समोर येऊन तुम्ही फक्त दाखवत असता का तुम्ही लय तुम्हाला पुढका आहे आमच्या लोकांचा. आला मोठा शासनकर्ती जमात बना. अरे तू काय बोलणार? प्रत्येक वेळी युपी मध्ये काय झालं, युपी मध्ये काय झालं. अरे युपी मध्ये त्यांची संख्या तेवढी आहे, तुमच्यासारखे आगाऊ लोक नाही तिथं. सगळे एकत्र एकोप्याने अनुसूचित जातीतील लोक राहतात. तुम्ही काय मागते इकडे तिकडे पडणारे.